इकडं जालना जिल्हा, त्याच्यानंतर इकडं नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे ह्या 10-12 जिल्ह्यामध्ये, यवतमाळ जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण उर्वरित मात्र राज्यात तुम्हाला सांगू इच्छितो की उर्वरित मात्र पूर्व विदर्भातला म्हणजे भंडारा जिल्हा, पण आता आणखीन 20, 21, 22च्या दरम्यान तुम्हाला सांगतो विदर्भातला एक पाऊस म्हणजे कोणत्या जिल्ह्यातला चालू राहणार आहे. भंडारा जिल्हा, वर्धा जिल्हा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, जळगाव जामोद त्या घाटाच्या खाली तिकडं, त्याच्यानंतर जळगाव आणि त्याच्यानंतर नंदुरबार, धुळे आणि नाशिक ह्या पट्ट्यातला मात्र 3 दिवस आणखीन पाऊस चालूच राहणार आहे. म्हणजे त्यांना 20, 21, 22 पर्यंत तिकडे पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण उर्वरित राज्यात मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र सूर्यदर्शन होणार आहे. उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मुंबई आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, उद्याच्याला तुमच्या पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून तुमच्यासाठी आनंदाची